आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर आज मी चालले गावी, कारण का आमच्या इकडची यात्रा आहे. आमच्या 2 वेळा यात्रा असतात, एक दिवाळीला असते आणि एक मार्च एप्रिलमध्ये असते. तर आता हनुमान जयंतीची यात्रा आहे, तर मी गावी चालली आहे आणि मम्मीच्या इकडची पण रामनवमीची यात्रा आहे. मग आज मी 2 वर्षानंतरला चक्क मी माहेरी यात्रेला चालली आहे आणि ह्याच्याजवळ हट्ट करून चालली आहे. कारण का आमच्या यात्रेमध्ये आणि त्यांच्या यात्रेमध्ये परत 4-5 दिवसाचा गॅप असतो. मम्मी म्हटलं, मम्मी इथे जवळ असल्यामुळं सारखं सारखं असं म्हणजे जाणं वगैरे होतं, पण असं राहणं वगैरे निवांत होत नाही. त्याच्यासाठी म्हटलं आता ती लोक गावी पण गेलेत, मग मी 2 दिवस तिथे राहीन. पण तुम्हाला ते व्हिडिओमध्ये बघायला पण भेटेल. तर चला, तर मग आम्ही आता निघालो. सकाळी 7 वाजल्यात. सकाळी 5:15 वाजताच उठलं आहे. आवरायचं म्हणून तयारी करत 7 वाजता कधी कळलंच नाही. तर चला आता निघालो, भेटूया थोड्या वेळानंतर. इथे आम्ही थांबलोय हवा चेक करायला. ते गाडीचं पोट भरायचं चालले आणि हे 2 ड्रायव्हर कुठे जाते सांग? कशाला कशाला? सगळे हळूहळू सगळे झोपायला लागले. मी तू श्री स्वामी सोबत गाणं शोधायला लागले. तरी आता T20. तर आता वाजलेत 9 आणि आम्ही पोचलोय माणगावला. काय बोलला? कोकू घरी नाही, मी माझ्या घरी चालले. मग मला म्हणतो कुकूच्या घरी चालली का? म्हटलं नाही, माझ्या घरी चालली. मी माझ्या घरी चालली. तू तुझ्या घरी जा. तू तुझ्या घरी जा. हो का? कोणतं? मामाचं नाही, ते माझं पण घर आहे. मग लहान लहान पोरांना कसं भारी समजते बघा. कोणाचं? कोणतं? विनू म्हणते तुझं आजोळ असेल का? माझं माहेर आहे ते शाळ्या. माझं घर आहे ते. कळलं का? ऐकलंस का? काय मिता काय आलं रसायला? तर आत्ता वाजलेत 9 आणि आम्ही पोचलोय माणगावला. आम्ही इथे कराड चिपळूण रोडने चाललोय, म्हणजे इकडून कोयनेच्या मार्गी जवळ पडतं ते. अरे कुकूच गाव आहे ते. कुकूकडे जायचंय. कुकूकडे जायचं नाहीये. मी त्या कसला रुसलाय बघा. पप्पा कुठे गेले? पप्पाला सांगू का नका आणू खाऊ? दूध पाव. पप्पा गेले वडापाव आणायला. सकाळी आम्ही लवकर निघालो, म्हणजे 7 वाजता निघालो. त्यामुळे काही नाश्ता वगैरे केला नाही. अशी झोप आलेली ना रात्री. आवरता मला 12:30 वाजले. त्याच्यानंतरला झोपलं. सकाळी आम्ही 5-5:30 वाजता उठलो आणि परत मग निघायची तयारी. चला भेटूया थोड्या वेळ. इथे बघा ह्यांनी माणगावमध्ये रामनवमीची तयारी केली. हे आहे माणगावचं मार्केट. तयारी मस्त केली आहे त्यांनी. मी तर वाट बघतेस वडापावची. आमचं सामान बघा केवढं भरलंय ते. किती
दिवसासाठी चाललंय गावाला रे? गावाला किती दिवसासाठी चाललंय? 8 दिवस. 8 एखाद वर्षासाठी चाललंय असं वाटायला लागलं. ए इकडे बघ, पप्पा आले बघ. दादा पाव. वडापाव घेऊन आलेले आहेत साई पप्पा. आणि ह्याचं ते उषा कोणी वरती केला ट्रॉफी ठेवायला गेलेली. तयारी मस्त केली यांनी रामनवमीची. त्यामुळे तुम्ही इथं राहतो मस्त वाटतंय ना आकाश कंदील. माणगावचं मार्केट. खाली उतरू. आणि त्याला आता उतरवायचं आहे कारण का मी त्याचा सारखाच फुगा फुगायला लागलेला आहे. त्याला इथेच उतरवून ठेवायचे. ए गदड्या वडापाव आवडत नाही वाटत. मी त्याला वडापाव आवडत नाही. नाही आवडत त्याला. काय? त्याला उतरवायचेच. गपचूप बस. छान आहे. परशुराम घाट आहे ना. मस्त दिसते चिपळूण खाली बघा आहे ना. बारकी आहे की त्या वैशिष्ट्य नदी. वैशिष्ट्य नाही. आणि हा आहे परशुराम घाट. मला उतरायचं आहे. तो मागासपासून चालू आहे. झोपलाय बघ. म्हणजे मोगल घातले का विना. इनको हम लेके चले अपने संग अपने नगरिया. अपनी नगरिया छोड़ने के लिए लेके जा रहे हैं हम लोग. थँक्यू काका आम्हाला सांगितल्याबद्दल. तर आम्ही आता पोचलोय चिपळूणमध्ये कुंभारली घाटामध्ये. चलो 12 वाजलेत. 7 वाजता आपण निघालो घरात. घावणं करायचं चाललं ते चुलीवरती. हे वरती लावतो. नाही लावत. त्या कायलमध्ये वस्तू होतात ना. खायला पण छान लागते. आणि असं तर कोण करून खायचंच नाही ना.
आणि पीठ कुठून आणलंस? बरं. आणि काय बनवलंय? गावठी कोंबडा. कोंबडा निघेल पातेल्यात ना बाहेर. वेगवेगळ्या पण राहत्या बघा. ए पेंटर इकडे बघ. फोटो नाही ब्लॉग आहे. हे कुकी बा काय करता? आपण करायचं हे सगळं आपण केलं. बाबे ते वाकडं झालं. असं पाहिजे. रांगोळी नाही चांगलं काढ. कुकू साईडला. एवढं उस्तायने मी काढते. त्यानं बघितल्या, त्यानं बाय बघितल्या. यात्रा होती, मी रांगोळी काढायचा आनंद घेतला. हे असलं मला हा झालं, रेकॉर्ड झालंय आता. काडोली गावचा काय रायझिंग सितारा, रायझिंग स्टार, सायकलचा मानकरी, सायकलचा मानकरी, रायझिंग स्टार. यांची स्पीड बघ, स्पीड बघ यांची. कुठं गेला पाटणला? सांग सांग चष्मा का घालतो? रेकॉर्डिंग केलंय सांगा. ओय चष्मा का घालतो सांग. व्यान आलंय की घेऊन आलंय. रंगोळी उठ उठ उठ. हे काय वाचेल ती जाऊ. नाही होते. चालेल ओके.
छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.